नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. जसजशी गुन्हेगारी वाढत आहे तसं या गुन्ह्यांमध्ये महिला आरोपींचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळतंय. याच महिला कैद्यांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून त्यावर एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. हे पुस्तक मानसशास्त्रज्ञ लिओम जेसिका शेट्टी, शेरिन जॉर्ज आणि समाजशास्त्रज्ञ कनिष्का जोशी या 3 तरुण संशोधकांनी लिहिलं असून या पुस्तकाचं प्रकाशन आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ॲडव्होकेट महेंद्र महाजन, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष खामकर, ॲडव्होकेट अहमद खान पठाण, ॲडव्होकेट प्रीतीसिंग परदेशी यांच्या हस्ते पार पडलं. या पुस्तकासाठी खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या महिला कैद्यांशी बातचीत करून त्यांची पार्श्वभूमी जाणून घेण्यात आली असल्याचं लेखिकांनी सांगितलं आहे. या पुस्तकाबाबत लेखिका आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष नेमके काय म्हणालेत पाहूयात. आम्ही DLSA मार्फत येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महिलांचं सेल आहे, तिथे आम्ही हा संशोधनाचा उपक्रम राबवला. आम्ही 6 महिन्याच्या कालावधीत हा संशोधन हे पूर्ण केलं. तिथल्या अनेक महिलांशी आम्ही त्यांच्या तिथल्या परिस्थितीबद्दल बोललो. गुन्हा त्यांच्याकडून जो झाला आहे त्या संदर्भात त्याची जी काही घटक आहेत, त्याचे जे काही कारणं आहेत ती आम्ही शोधून काढायचा प्रयत्न केला. त्या महिलांशी बोलताना असं अनेक गोष्टी लक्षात आल्या की त्यांचं लहान वयात लग्न झालं होतं. लहान वयात लग्न झाल्यामुळे जी आलेली निराशा आहे, आलेली जबाबदारी आहे, दडपण आहे, ते पेलायला त्या सक्षम नव्हत्या आणि त्यातच आर्थिक काही अडचणी आल्या असतील किंवा मानसिक तणाव त्यांना भरपूर ह्या गोष्टींमुळे जाणवत होता. आणि हे सगळे जे घटक आहेत तेही गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जाण्यासाठी खूप महत्त्वाचा आपण म्हणतो ना हातभार लावतात. फक्त इंग्लिशमध्ये असं म्हणतात की मोमेंटमध्ये आलेला तो निर्णय नसतो, त्याच्यासाठी बरेच मागचे महिने, वर्ष, त्याच्यातून आलेला ताण, ट्रॉमा असेल, सामाजिक काही अडचणी असतील, घरून आलेला दबाव असेल, ते कारणीभूत असतं. आणि ते आम्ही शोधून काढायचा प्रयत्न केला आणि आम्हालाही तेच जाणवलं की आर्थिक काही चणचण जर असेल तर अशा निर्णयाकडे महिला वळतात. तर आमच्या पुस्तकातून आम्हाला हेच पुढे न्यायचं आहे किंवा हेच म्हणणं मांडायचं आहे की जर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आधीच मुलींपर्यंत पोचू शकलो, शाळेतल्या मुलींशी बोलू शकलो, महाविद्यालयीन मुलींशी बोलू शकलो, की अशा परिस्थितीत त्यांच्याकडे काय पर्याय आहेत, गुन्हा ह्याच्याकडे वळण्याच्या आधी काय पर्याय आहेत जे ते अवलंबू शकतात. एखाद्या शिक्षकाची बोलणं झालं, पालकांची बोलणं झालं, ग्रामीण भागात समजा पोलिसांकडे जायचं असेल तर ते बोलणं झालं, हे करूनही त्या ती परिस्थिती सोडवू शकतात. याचा आम्हाला इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून पुढे हा विषय न्यायचा आहे. तर त्याच संदर्भातलं हे संशोधन होतं आणि आज DLSAच्या मार्फत त्याचं अनावरण इकडे झालं. सो इन ऑल ऑनेस्टी जब हमने रिसर्च किया था वी रियलाइज कि मेल और फीमेल देर आर डिफरेंट कैरेक्टरिस्टिक्स और उनकी रिस्पॉन्सेज अलग रहती है. एंड विथ दीज टाइम्स जिन केसेस हमने किया था इट वॉज बिफोर all this came into being, so before all the media and all this, and उनको उतना वो टाइम पे अवेयरनेस नहीं था. अभी एटलीस्ट एवरी वन इज़ अवेयर कि क्या करनी चाहिए इफ़ समवन इज़ स्टॉकिंग यू और व्हाट एक्शंस नीड टू बी टेकन. पर ये सब नहीं था पहले. सो दे वर रियली ग्रैपलिंग और दे वर सर्चिंग फॉर वेज टू कंट्रोल द सिचुएशन. ऑफ कोर्स बहुत सारे केसेस में उन लोग ब्रेकिंग पॉइंट तक आए वेयर दैट इज़ द ओनली डिसीजन दे कुड मेक विच इज़ टू मर्डर. बट एक और चीज़ हमने नोटिस किया रिसर्च में, जब हम बात कर रहे थे उनसे, फीमेल्स they were very hardened. मतलब उनकी रिस्पॉन्स नथिंग अबाउट द विक्टिम. दे वर जस्ट एंग्री कि हम ये जगह में क्यों आए, कैसे आए, वाई आर लाइफ, वाई अस. रिमॉर्स नहीं था, रिग्रेट नहीं था. एंड वॉट वी रियलाइज इज एज फीमेल्स, अगर हमें प्रोलॉन्ग स्ट्रेस होती है, ट्रॉमा होती है, विच ऑफकोर्स हमारे रिसर्च में इट्स कॉल्ड CPTSD, कॉम्प्लेक्स पोस्ट ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर, दैट हैपन्स बिकॉज एक लंबी टाइम से यू आर बेयरिंग दैट, यू आर टॉलरेटिंग द ट्रॉमा, दैट योर हार्ट बिकम्स हार्डन. तो आपने जो भी एक्शन लिया उसके बाद दैट इज़ जस्टिफाइड कि बिकॉज आई हैव गॉन थ्रू सो मच, I am fair in what I did. तो this was something we noticed females में, which is very different क्योंकि हम assume करते हैं कि females are emotional creatures, right? But with your question, basically अभी के time पे at least let's say there's more awareness. Crimes do happen and that is not like
Kanishka said, not the spur of the moment. ये prolonged stress, it's over time. It develops, it builds up. Of course, हमारे country में we have to still work on mental health. We have to, bring out these spaces where ऐसी महिलाएं जाके बात करें, ask for help, seek help. इसलिए in one of our interventions, school awareness sessions are very important, colleges. नहीं तो even visiting local slum areas, ऐसे areas या rural areas में जहाँ हम उन्हें बताएं कि this is where you can ask for help, यहाँ जा सकते हो, this is the procedure for an FIR. एक case जो हमने cover किया था, एक participant का basically boss was harassing her. There was sexual harassment there as well. और वो अपने family के पास गई. She asked them for help, but there was no help given. In fact, उसे ही blame किया कि तुम्हारी वजह से, because of you, you're the one flirting. And we realized कि even in our family or social systems वो support नहीं मिलती है. So if they can't give support, we as a community, we as of course district legal services, हम support provide कर सकते हैं. So that is what we've learned and what we've realized from our research. सो रीडर्स कोई भी हो सकते हैं. बेसिकली हमारा एम ये था कि हम ये जान सकें कि ऐसा क्या है जिसकी वजह से वुमेन आर टेंड टू कमिट क्राइम्स. सो हम इससे ज़्यादा लोगों को अवेयर करना चाहते हैं कि उनका बिहेवियर टुवर्ड्स वुमेन लाइक दैट कांट जस्ट स्टे टू मेन बट ऑल्सो टू वुमेन, कि वो एक दूसरे के साथ कैसे अपना बिहेवियर एग्जिबिट करते हैं, तो उस हिसाब से उनके क्रिमिनल जो बिहेवियर्स है वो हम कंट्रोल कर सकें. सो इट कैन बी both men, both women, both any demographic age, from young children to old people. हमें हर इस सेक्टर तक पहुंचना है, बट प्राइमरीली वी वांट टू एजुकेट चिल्ड्रन, बिकॉज हम ये चाहते हैं कि वो ये बिहेवियर सीख के ना बढ़े, ताकि क्योंकि हमारे जो ग्रोइंग ईयर्स है वो बहुत इम्पॉर्टेंट होते हैं. तो अगर हम उस एज में उन्हें ये चीज़ सिखा पाए कि उन्हें किस तरीके से अपने बिहेवियर्स को कंट्रोल करना है, अगर हम उनको छोटी उम्र से ये चीज़ समझा पाए, तो दैट इज़ व्हाट आवर एम इज़. सो हमारा जो रिसर्च हुआ था, वी हैड स्पोकन टू अराउंड 15 फीमेल इनमेट्स, एंड हमारा सारे जो क्रिमिनल्स थे दे वर कन्विक्टेड फॉर मर्डर अंडर सेक्शन 302. चांगल्या पद्धतीचा विषय कसा मांडता येईल याच्यावर विचार करत असताना सध्या येरोडा मध्यवर्ती कारागृहामध्ये जे काही बंदीजन असतील त्यांच्या कलाकुसरीचं एक मान ठेवण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही खरं तर 13 तारखेपासून काल आणि आज दोन्ही दिवस या शिवाजीनगर कोर्टाच्या प्रांगणामध्ये कैद्यांनी बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन ठेवलं होतं. त्याची विक्री फार मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी झाली आहे. आम्ही सर्वांना आवाहन केलं होतं आमच्या सर्व सभासदांना की या ठिकाणी बंदीजनांचं जर आपल्याला मनोबल वाढवायचं असेल, कारण त्याचं कारण असं आहे की अनेक ठिकाणी अनेक केसेसमध्ये काही इनोसंट व्यक्ती असतील, काहींच्या हातून अनावधानाने अपघाताने काही गुन्हा घडला असतो, आणि मग अशा वेळेस बंदीजन असताना त्यांच्या देखील मनावरती मोठा परिणाम झाला असतो. आणि त्यांच्या कलाकुसरीच्या माध्यमातून जर असं काही आपण त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यात पुढाकार घेऊन पाठिंबा दिला, तर निश्चितपणे या बंदीजनांचं जे काही मानसिकता आहे ती चांगली होऊ शकते आणि त्यांचं मनोबल वाढू शकतं. या अनुषंगानं आम्ही खरं तर या ठिकाणी विक्री आणि प्रदर्शन असा एक कार्यक्रम ठेवला होता. दुपारच्या सत्रामध्ये आम्ही बंदीजनांचा एक विषय असा घेतला होता की महिला बंदी असतील किंवा पुरुष बंदी असतील, या कायद्यांमध्ये बऱ्याच वेळा असं होतं की शिक्षा भोगून आल्यानंतर देखील समाजामध्ये आल्यानंतर त्यांना समाज त्या पद्धतीने स्वीकारला जात नाही. एक सोशल स्टिग्मा म्हणून त्यांच्याकडे ते पाहिलं जातं, आणि म्हणून त्यांच्या देखील मनावरती एक परिणाम होत असतो. आणि म्हणून पुणे जिल्हा विधी प्राधिकरण असेल आणि लिओन जेसिका शेट्टी असतील, शेरिन जॉर्ज असतील, कनिष्का जोशी असतील, या तिघींनी याच्यावरती एक रिसर्च केलेला आहे, आणि या रिसर्चच्या माध्यमातून आज एक पुस्तक याच्यावरती एक प्रकाशित झालेलं आहे. त्याचं देखील आम्ही या ठिकाणी प्रोग्राम ठेवला होता. त्या माध्यमातून खरं तर एक चांगल्या पद्धतीचं रिसर्च आता यापुढे होईल, आणि या बंदीजनांचं कैद्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना समाजामध्ये शिक्षा भोगून आल्यानंतर समाजामध्ये स्वीकारलं जावं, या खरं तर या कारणासाठी आमच्या सर्वांचे प्रयत्न चालू आहेत. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणचं आज पुस्तक प्रकाशन झालं होतं. आमच्या कोर्टामध्ये आमचे जे काही ज्युनियर वकील असतील यांना कोड क्राफ्ट असेल, ॲडव्होकेसी असेल, प्रोफेशनल इथिक्स असतील, याच्याबद्दलची जागरूकता निर्माण व्हावी. ॲडव्होकेट ॲक्टचं चांगल्या पद्धतीनं त्यांनी अभ्यास करावा, आणि खरं तर सबस्टेन्शियल लॉ, प्रोसिजर लॉ असेल, याच्याबरोबर देखील प्रोफेशनल इथिक्सवरती जर आपण भर दिला तर या ॲडव्होकेट स्किलचं चांगल्या पद्धतीनं त्यांच्यामध्ये एक स्किल येऊ शकतं, आणि त्यायोगे चांगली प्रॅक्टिस त्यांना करू शकता येते. आणि या चांगल्या प्रॅक्टिसमधून पक्षकारांना चांगल्या पद्धतीनं न्याय देण्याचं काम या ठिकाणी आमचे सर्व ज्युनियर करू शकतील. या खरं तर एका प्रयोजनासाठी आणि या एका विचारानं आम्ही या ठिकाणचा आजचा कार्यक्रम आयोजित केला होता. Come on guys, hurry up. अरे सुन ना,
एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.